लोडाचा बंदोबस्त खापर बंदोबस्त कुठे होता? रावणा, सीताराम, राजाराम, कावेरी, सावित्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लाव ना नाव, लाव नाव. मुंबईच्या उरावर बसायला बाहेरून लोक आली पाहिजे. अरे तुम्ही यार बूम खाली गेल थोडा अभिप्राय मागितला त्याला तीव्र विरोध करा, तुमचं मत प्रदर्शित करा आणि जर तुम्ही त्याप्रमाणे मत प्रदर्शित केलं नाही तर घाट आमच्याशी आहे. आम्ही इथे तुम्हाला देणार, त्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. अशा प्रकारे अहो ताई बुमडे समोर कुणाकडे तरी यार एवढं हिटलर पद्धत ही सगळ्याकडे देशापासून ग्रामपंचायतीपर्यंत चालू आहे. महानगरपालिकेमध्ये कुठलंच गोष्ट मुंबईच्या भल्यासाठी मांडू नाही, ऐकलं जात नाहीये. ही वास्तव आहे आणि पत्रकार म्हणून किंवा मीडिया म्हणून हे तुम्हाला पण माहिती आहे. पुढे काय भूमिका असेल? पुढे प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने बदलण्याची, बिघडवण्याची ह्यांची मानसिकता असेल तर आम्ही त्या मानसिकतेला सामोरं जायला तयार आहोत. याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. कारण ही इमारत 1925ला आणि राजे एडवर्ड यांनी 7 लाखाचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाच्या वेळेला या लोडाचा आजोबा कुठे होता? या लोडाचा बंदोबस्त खापर बंदोबस्त कुठे होता? ते विचारा. आज तुझ्याकडे पैसे जास्त झाले, नको नको त्या बिल्डिंगच्या माध्यमातून तू पैशावर उडणार. अरे तुझ्यापेक्षा आम्ही खूप बघितलंय. मुलामध्ये तुझ्या ज्या इमारतींची जी नाव आहे ज्याला आपण म्हणतो ना अल्टामॉन, लोडा वर्ल्ड टॉवर, ट्रम्प टॉवर, ट्रम्पचा काय इथे संबंध, बेनेसिया, डोनोपिमो, रावणा, सीताराम, राजाराम, कावेरी, सिंधू, सावित्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लाव ना नाव, लाव नाव. आम्ही स्वागत करू तुझं. हे सगळं बरोबर का? तिथे त्या नावाने चांगली बिल्डिंग सेल झाली पाहिजे. हा, आणि मुंबईच्या उरावर बसायला बाहेरून लोक आली पाहिजे. हे तुमचे उद्योग आम्हाला कळत आहेत. त्यामुळे कडाडून विरोध होणार. तुझा आजोबा आणि तुझा पंजोबा आणि कंपनी दाखवतो त्याच्यामध्ये 1 कोटीच्या वर आम्ही सह्या देणार. आनंद पाटी आहे. निवेदन घेऊन आम्ही परवा बुधवारी आयुक्तांना भेटतोय. शेकडो सह्यांचं निवेदन घेऊन आणि आयुक्तांना हा जनाक्रोश आहे. इथे राजकीय भूमिका नाही, आम्ही भांडणारच. पण हा जनाक्रोश आहे. कारण मी लहानपणापासून पाहतोय. मला कोणी ऍड्रेस विचारला लहान असताना शाळेत पाचवीमध्ये असताना तुम्ही कुठे राहतो त्यांनी सांगायचं आमची ओळख आहे विल्यम हॉस्पिटल, आमची परंपराची ओळख आहे. ही पुसण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला पुसून टाकल्याशिवाय आम्ही मस्त सकाळी उठलो तर मी विचार करत होतो की पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईकरांना अजून काय काय पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर आम्ही लाक्षणिक उपोषण केलं सर्व नाक्यावर. त्या लोअर ब्रिजच्या खाली एक मोठा भूखंड उपलब्ध आहे जिथे मी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विपुल पेंडेकरांना आणि प्रस्ताव दिला होता. तिथे ज्येष्ठांकरता विरंगुळा केंद्र बनवा, तरुणांकरता ओपन जिम बनवा, लहान मुलांकरता बगीचा बनवा, कबड्डी करता एक भूखंड आहे मोठा तो आरक्षण करा. मंजूर झाला. नगरविकास खात्यांना 3 कोटी मिळाले. त्यानंतर लोढांनी पत्र दिले त्यांच्या खासगी संस्थेला त्या भूखंड आम्हाला. अरे तुमचा संबंध काय या मतदारसंघाशी? ना तुमच्या मतदारसंघाच्या भूखंड आरक्षण करा. इतकी नावं बदला, मलबार हिलचं नाव बदला, जेम्स कॉर्नरचं नाव बदला, इतके काय आहे तुमचं?
आणि या ऐतिहासिक वास्तूंचं ही सगळी नावं बदलण्याचा भाग त्यांनी दाखवलेला आहे. म्हणून मला असं वाटायला लागलं की मराठीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, माकडाच्या हातात पोलीस. यांनी जे काय सत्ता घेतली आहे ती आता त्या महिला बरोबर लागू होते असं झालेलं आहे. भूखंड खा. सचिन परवळांनी आत्ताच माहिती दिली, 4 दिवसापूर्वी खांदिवलीचा एक भूखंड वसतिगृहाचा परस्पर इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये जोडाच्या संस्थेला घेऊन टाकला. आणि काय आहे हा भस्मासूर आहे. जसं किशोरीताईंनी सांगितलं त्याला ॲनाकोंडा गिळंकृत कर. अरे का एवढी तुझ्या हिंमत आहे ते जे टॉवर बांधतो त्यातला एक टॉवर घेऊन टाक दरवाजा रुग्णालयामध्ये आणि त्याला ते नाव दे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य. त्याच्यामध्ये ते रुग्णालय चालू कर. आम्हाला आनंद वाटतो मुंबईकडच्या खेडेकरता अजून एक आपण काहीतरी असतो. परंतु मुंबईमध्ये पारंपरिकदृष्ट्या वंश परंपरागत वर्षोनुवर्ष ज्या वागतोय त्यांचा नाव बदलण्याचा हात त्यांनी घातलेला आहे. आणि एवढ्या ज्या वाक्याच्या आपले जे टावरचं देतात ना वेगवेगळे नावं डेनेंधा येनेंधा डेनेंधा ती सगळे द्या ना. मग मी किशोर काय म्हणाल्या सावित्री द्या, भगीरथी द्या, कावेरी द्या, ते का नाही देत? तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे जाते? म्हणजे माझं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. असं ह्या लोडाची प्रवृत्ती आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय. त्याच्या जर हिंमत असेल ना त्याचं नाव बदलून बोर्ड लावायला या. येताना चालत या, जाताना तुम्ही जाणार तसे नाहीत. इशारा आहे माझा, इशारा आहे आमचा. माडच्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ज्या सुविधा आहेत पेशंटच्या त्या सुविधा सुधाराव्यात, परंतु प्रशासनाचं लक्ष दुसऱ्याच गोष्टीकडे जाते. प्रशासनाने सुविधांकडे लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. ही खरी गोष्ट आहे. आपण पाहत असाल गेले 3-4 वर्ष इथले MRI असेल, CT स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असेल, इथले नर्सेस असेल, अशा प्रचंड होणं आहे. सिक्युरिटी गार्ड पण कमी आहे आणि 75 नर्सेस इथे कमी आहेत. 75 नर्सेस हे मी सातत्याने विधानसभेत सांगत आहे. पण त्याच्यावरती बघायचं नाही. पण असं जे काही प्रासंगिक ज्याच्यावरती फोकस होईल, आपलं नाव चर्चेल आहे असं काहीतरी करत बसण्याचा असा ह्या सत्ताधाऱ्यांचा उद्योग आहे. मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो जे त्यांच्या सोबत आहेत ना सत्तेमध्ये जे